नमस्कार मंडळी, गुढीपाडवा येत आहे, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि महाराष्ट्रीयन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाव किलो पुरणपोळी आणि सोबत झणझणीत कटाची आमटी बनवणार आहोत. त्याला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहे 1 ग्लास चण्याची डाळ, म्हणजेच पाव किलो चण्याची डाळ. ह्या ग्लासात पाव किलो चण्याची डाळ बसते. तर आता आपण कुकर घेतलेला आहे आणि त्यात आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी 5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला कटाच्या आमटीसाठी येळवणी जास्त हवा असेल तर तुम्ही 6 ग्लास पाणी टाका, जेणेकरून पाणी जास्त राहील डाळ शिजल्यावर. आता गॅस चालू केला आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत डाळ पटकन शिजावी म्हणून मी इथे डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता त्याला तेल लावून घेणार आहे, जेणेकरून डाळ लवकर शिजेल. आता सगळीकडे तेल लावून घेणार आहे ह्या डाळीला. तेल लावून झाल्यावर आता आपण ही डाळ, पाणी थोडं नॉर्मल गरम झालं आहे, आता कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे पाण्यात. आता कुकर लावून घेतलेला आहे आणि साधारणतः 7 ते 8 कुकरच्या शिट्ट्यावर आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत पीठ मळूया. 5 वाट्या गव्हाच्या घेतलेल्या आहेत पिठाच्या. आता त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद. थोडंसं तेल टाकलं आहे. तेल टाकल्याने पोळी मऊसूत होते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ खूप उशीर मळायचं, 10 ते 15 मिनटं पीठ मळून घ्यायचं. पाणी एकदम जास्त नाही टाकायचं, हळूहळू ॲड करायचं. आता बघा पीठ मळून झालेलं आहे 10 ते 15 मिनटं. आता त्याला वरती तेलाच्या हाताने थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि तेलाचा हात लावून त्याला 10 मिनटं ठेवणार आहोत साईडला. तोपर्यंत आपण कुकर थंड झालेला आहे. आपण कुकर ओपन करणार आहोत डाळ शिजली आहे की पाहायसाठी. आता डाळ शिजलेली दिसते, तरी पण ती शिजली आहे की नाही हे आपण बघणार आहोत. तर पळीने आपण हलवून बघितलं आहे, शिजली आहे असं वाटतंय, तरी पण आपण बोटाने चेक करणार आहोत. ती बघा अशी मॅश होते, म्हणजे ती शिजली आहे. आता येळवणीचं पाणी टोपात चाळणीने काढून घेतलेलं आहे आमटीसाठी. आता पूर्ण पाणी आपण खाली टोपामध्ये हे करणार आहे, कारण की थोडं पण पाणी राहिलं तर ते पुरण ओलसर राहील आणि मग सगळं पाणी वाफा वगैरे असं स्प्रेड करणार आहोत सगळी डाळ, म्हणजे गरम गरम थंड होईल पटकन डाळ. आता येळवणीचं पाणी ह्या टोपात काढलंय, ते आमटीसाठी बाजूला ठेवणार आहोत. बाजूला ठेवलेले. आता आपण पुरण वाटून घेणार आहोत पुरणाच्या चाळणीमध्ये. इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी गूळ आणि थोडीसं 4-5 वेलच्या आणि सुंठ बारीक करून घेतलेली आहे. आता ते टाकलेलं आहे. 1 वाटी गूळ किसलेला आणि सुंठ आणि वेलची बारीक केलेली टाकले, त्याच्यामुळं वास मस्त येतो आणि खाताना पण पुरणपोळी छान लागते. आता आपण वाटून घेणार आहोत. तुम्हाला जर ह्याने जमत नसेल तर तुम्ही पेल्याच्या मदतीने पण वाटून घेऊ शकता चाळणीत. आता बघा पुरण बारीक झालेलं आहे. पूर्ण पाठच्या साईडला लागलेलं सगळं पुरण काढून घेणार आहोत. आता पुरण आपण जास्त जर ओलसर राहत असेल किंवा म्हणजे पुरण जर कुकरमध्ये पुन्हा गरम केलं वाटलेलं तर ते खूप छान मऊसूत पडतं, म्हणून मी गरम करून घेतलेलं आहे. आता पीठ 10 मिनटं झालेले आहेत पिठाला भिजून. आता आपण गोळे करून घेतोय. मऊ मऊ छोटे छोटे गोळे करायचे. जास्त मोठं केलं तर पुरण पण त्यात आपल्याला टाकायचं असतं, तर ते खूप मोठा गोळा होतो, म्हणून छोटे छोटे गोळे केलेले आहेत. पुरणाचे गोळे त्या पिठाच्या गोळ्याच्या थोडेसे मोठे असले पाहिजेत त्याच्या आत, कारण जेवढं पुरण जास्त असेल तेवढी पोळी खाताना मस्त लागते. आता बघा हा गोळा घेतलेला आहे पिठाचा, थोडासा कमी केला आहे कारण जास्त मोठा नको आहे आपल्याला.
पुरण पण त्यामध्ये जाणार आहे म्हणून आता त्याला मऊ सूत वळून घेतलेला आहे. बघा, पिठाचा गोळा छोटा आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे. पुरणपोळी लाटण्यासाठी आपण पोळपाटाला एक कपडा बांधून घेतलेला आहे. पुरणपोळी लाटण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आता एक गोळा घेतला आहे, त्याला मऊसूत वळून घेतलेलं आहे गोल गोल आकार करून. आता त्याला मोदकाची पारी बनवतो तसं आपण बनवून घेणार आहोत. मध्यभाग जाडसर ठेवायचा आहे आणि कडा पातळ करायच्या आहेत. मध्यभाग जर पातळ झाला तर पुरण बाहेर येऊ शकतो, म्हणून मध्यभाग जाडसर ठेवलेला आहे मी. पुरणपोळीचं स्टफिंग पण मापातच भरायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं आहे. फक्त कमी पण टाकू नका, जास्त टाका. स्टफिंग छान लागते, पण जास्त पण टाकलं तर ते बाहेर येऊ शकतं. आता पाऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. जर पुरण तुमचं ओलसर राहिलं असेल जेव्हा पुरण वाटून घेतो तेव्हा, तर जास्त घाबरून जायचं नाही आहे. आपण कुकरमध्ये गरम केल्यावर तो व्यवस्थित मापात होता. जास्त वेळ स्लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं किंवा मीडियम फ्लेमवर. आता पुरणाचा गोळा त्या मोदकाची पारी केलेल्या पिठाच्या गोळ्यामध्ये टाकलेला आहे आणि चारी बाजूने तो आपण हाताच्या मदतीने आपण आतमध्ये व्यवस्थित लेवल करून हे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर साईडच्या बाजू फोल्ड केलेल्या आहेत. आधी आपण दाबून घेतलेलं आहे मध्यभागी हळूहळू आणि नंतर साईडच्या बाजू फोल्ड केलेल्या आहेत. हळूवार करायचं, कारण जरा जास्त प्रेशरने केलं तर ते फुटू शकतं किंवा एखाद्या साईडून पुरण बाहेर येऊ शकतं. आता ह्यामध्ये पुरण भरलं आहे. आता त्याला पीठ लावणार आहे दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूनी पीठ लावल्यावर पुरी जशी करतो तसं हाताच्या 4 बोटाने आपण थापून घेणार आहोत, जेणेकरून पुरण चारी बाजूला व्यवस्थित इक्वल जाईल. एकाच ह्याच्यात नाही राहणार, एकाच साईडला. तर आता हाताच्या सहाय्याने जसं भाकरी आपण करतो गोल गोल तसं करून घेतलेलं आहे. आणि आता त्याला आपण लाटून घेणार आहोत. पिठी लावलेली आहे दोन्ही बाजूला. आता पुरणपोळी लाटायची आहे. हळूवार अलगद लाटायची, जास्त प्रेशर टाकून पुरणपोळी लाटायची नाही, नाहीतर ती फुटते किंवा फुगतच नाही. काठा व्यवस्थित जास्त जाड ठेवायच्या नाहीत, पातळ करायच्या. अलगद लाटायची पुरणपोळी चारी भोवतीने. आता बघा, चारी साईडून व्यवस्थित गोलाकार पुरणपोळी अलगद लाटलेली आहे. काठ जिकडे जाड राहिले तिकडून जास्त बेलनं फिरवलेलं आहे हळूवार, म्हणजे ते व्यवस्थित पुरणपोळी होते. प्रेशर टाकल्यावर पुरणपोळी फुगणार नाही, म्हणून तुम्ही अलगद लाटा. आता पुरणपोळीवर थोडंसं पीठ घेतलं आहे लाटताना फुटू नये म्हणून. आपल्याला दिसतं, जर म्हणजे पुरण थोडंसं दिसायला लागलं तर समजायचं फुटते. मग हळूवार लाटायची, तिथून जास्त प्रेशर नाही टाकायचा. आता पुरणपोळीचे काठ सगळीकडून बारीक केलेले आहेत आणि हळूवार लाटलेले आहे. आता पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर आता पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत.
तवा गरम झालेला आहे. आता पुरणपोळी त्यावर टाकलेली आहे. आता तेल लावून भाजून घेणार आहोत. आता पलटली आहे ती दोन्ही साईडून. आता पुरणपोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे तेल लावल्यावर. अलगद लाटल्यामुळे ती फुगलेली आहे. आता जिकडून वाफ येते तिकडं उलटान ठेवलं तर ती व्यवस्थित जास्त फुगते. किती छान मऊ लुसलुशीत झाली आहे पुरणपोळी, बघू शकता तुम्ही. पुरणपोळी तर आता झालेली आहे म्हणून. तर आता आपण कटाच्या आमटीची तयारी करूया. चला, इथे मी घेतलेलं आहे अर्धी बारीक वाटी खोबरं, कोथिंबीर, 3 कुड्या लसूण, 2 चमचे जिरे, थोडंसं अद्रक आणि भरपूर कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही चवीनुसार जेवढा आवडेल तेवढा घ्या. खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. बारीक अर्धी वाटी खोबऱ्याचं घेतलेलं आहे. दोन टेबलस्पून जिरे टाकलेले आहेत. 3 ते 4 कुड्या लसूण, म्हणजे 20-25 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. लसणाने आणि जिऱ्याने टेस्ट आमटीला खूप छान येते. आता त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता तुम्ही तडक्यासाठी फक्त वापरू शकता. कोथिंबीर टाकली आहे मूठभर आणि आता थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. आता मिक्सर लावून त्याचं वाटण केलेलं आहे. आता वाटण बघा पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे बारीक. खोबऱ्याचं वाटण जाडसर ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं. वाटण जाडसर असेल तर आमटीमध्ये ते खाताना खोबरं छान लागतं. आता गॅस चालू केला आहे. त्याच्यावर आता ह्या टोपामध्ये आपण कटाची आमटी बनवणार आहोत. टोप गरम झाला आहे. 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता त्यात कढीपत्ता तडतडू दिला आहे. मस्त कढीपत्ता तडतडल्यावर त्यात खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. खोबऱ्याचं वाटण मस्त तेलात फ्राय करून घेणार आहोत. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्यात 4 चमचे चटणीचे टाकलेले आहेत. तुमचा जो मसाला असेल तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तिखट हवं असेल तर जास्त टाका. झणझणीत होण्यासाठी मी त्यात 4 टाकलेले चमचे चटणीचे. आता त्याला चटणी खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे परतून. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता चटणी, मीठ आणि खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता त्यात येळवणीचं पाणी आमटीसाठी काढलेलं ते टाकलेलं आहे. आता ते व्यवस्थित हलवून घेतल्यावर आमटीसाठी जेवढं येळवणीचं पाणी काढलेलं तेवढंच पाणी, गरम पाणी करून आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाका. कट बघा कसा आलाय, तुम्ही बघू शकता. कढीपत्ता दिसतोय, छान असा कट आलाय. मीडियम फ्लेमवर अर्धा तास कटाची आमटी शिजू द्यायची. झणझणीत अशी झालेली आहे कटाची आमटी. खोबरं जाडसर असल्यामुळे त्याला मस्त टेस्ट येत होती. आता बघा कटाची आमटी, मऊ लुसलुशीत पुरणपोळी रेडी आहे. तुम्ही दुधासोबत किंवा गुळवणी बनवून गुळवणीसोबत किंवा तुपासोबत मस्त एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ह्या पुरणपोळीची आणि कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.